हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ना लग्नाच्या शॉपिंगचा आहे. तर तुम्ही यामध्ये जर म्हणजे इंटरेस्टेड किंवा तुमच्या घरचं लग्न असेल तर पाहू शकता, नाहीतर स्किप केला तरीही चालेल. तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे रुखवताचे किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स कुठून घ्यायचे, म्हणजे बजेट वगैरे काय, कुठे कशा प्राइस आहे ते सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर हे शॉप आहे जाधव बंधू नावाचं, मंडईमध्ये आहे. जर तुम्हाला एकाच छताखाली पूर्ण वस्तू हव्या असेल ना, म्हणजे ए टू झेड रुखवताचं जे काही लागतं आणि तुमची म्हणजे 100-150 प्रत्येकी वस्तू मागे जास्त पैसे द्यायची तयारी असेल तर तुम्ही इथे म्हणजे बेजारी होणार नाही, एकाच ठिकाणी सगळं भेटेल. पण तुमचं बजेट थोडंसं म्हणजे तुम्हाला नको एक्स्ट्राचे पैसे नाही द्यायचे काही गोष्टींवर, तर तुम्हाला मी सांगते कुठे कुठे काय काय कसं घ्यायचं. तर या शॉपवरनं आम्ही 4-5 वस्तू घेतल्या आणि खूप जास्त महाग वाटत होत्या, म्हणजे जे वर्थ नव्हते की त्याला तेवढे पैसे देणं. कुरडई, पापडी, वडा, सगळ्या वडा नाही सॉरी कुरडई, पापडी या सगळ्या गोष्टी होत्या. आम्ही सुद्धा तिथे गोष्टी घेतल्या काय काय. आता आम्ही काय काय घेतलं ना ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळं दाखवलंच आहे. तर चला, इथे तुम्ही जर तुमचं बजेट असेल बऱ्यापैकी चांगलं तर तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट करू शकता. प्रमोशनल व्हिडिओमध्ये तर ह्या दुकानाची फार जास्त हाईप केलेली आहे, पण मला तरी तेवढं काही वाटलं नाही. चला, आता आम्ही काय काय शॉपिंग केली, कुठून केली ते दाखवते. आता ना व्हिडिओचा बॅकग्राऊंड वगैरे प्लीज सगळं इग्नोर करा, कारण ना हे लगेच आम्हाला पॅक करून ठेवायचं होतं, त्यामुळे मी पटापट तेव्हाच ह्या गोष्टी दाखवून घेतल्या, म्हणजे व्हिडिओ काढून घेतला. तर नवरीची फुटवेअर जर घ्यायची असेल तर तुळशी बागेमध्ये घ्या, तिथं बऱ्याच व्हरायटी आहे आणि रेंज पण चांगली आहे. त्यानंतर ही रेडीमेड रांगोळी असंच तुम्ही डेकोरेशनसाठी वगैरे वापरू शकता, तर हे 140 रुपयांना भेटलं फक्त. त्यानंतर लग्नाचं घर म्हणल्यावर आपण सजावट तर करतोच, तर किंवा दसऱ्याच्या वेळी वगैरे आपण बाल्कनीत किंवा घरी सुद्धा हे असं लांब लचक तोरण असताना ते लावू शकतो. तर हे तोरण 1200 रुपयांना भेटलं. खूप सुंदर आहे आणि क्वालिटी सुद्धा एकदम छान आहे या तोरणाची. तर सगळ्या दुकानांचे ॲड्रेस ना मी एकतर डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मला जसं जमलं तसं फोटो वगैरे अटॅच करून देईल शेवटी. आणि हा जो टॅग आहे ना लग्नाचे घर, तो आम्ही त्या जाधव बंधू त्याच दुकानातून घेतला. तिथे हा महाग लागला, 250 रुपयांना दिलं. त्यानंतर ही छोटीशी गुढी 250 रुपयांना भेटली. एकदम छान क्वालिटी आहे आणि आता लग्नाचं एवढं सामान म्हणलं बॅग्स वगैरे लागतात. तर ह्या बॅग तुळशीबागेत चितळे बंधूचं जे शॉप आहे तिथून घेतला. 100 रुपयांना एक दिली. आणि बॅकग्राऊंड प्लीज इग्नोर करा, मला तरी माहित नव्हतं मागे काय चाललंय ते. त्यानंतर गृहप्रवेशासाठी लागणारं माप, हे सुंदर डेकोरेट केलेलं माप 250 रुपयांना भेटलं. हे छोटंसं तोरण देवघरासाठी, याची प्राइस तर काही आठवत नाहीये मला आता. त्यानंतर ह्या 2 हँगिंग्स तुम्ही याला कुठल्याही डेकोरेशन मध्ये यूज करू शकतात. तर हे 250 रुपयांना भेटले. एवढी छान क्वालिटी आहे. हे जर दुसऱ्या शॉप मध्ये बघितलं तुम्ही तर 400 रुपयापर्यंत तुम्हाला सहज सांगतील ते प्राइस. त्यानंतर ह्या झेंडूच्या फुलांच्या माळा, तर अशा आम्ही 2 पॅकेट घेतले, 100 रुपयांना 5. आणि त्यानंतर हे 2 साईडनी सोडण्यासाठी हे 180 रुपयाला जोडी, आय थिंक का 200ला असंच काहीतरी होतं. प्राइसच्या मानाने सगळ्याच गोष्टींची क्वालिटी खूप छान होती. तर ह्या दोन्ही साईडने 2 सोडायला त्या घेतल्या. त्यानंतर पुढचं हे आहे डोली. डोली जास्त काही महाग नव्हती, 100 रुपयांना. तर यामध्ये दुल्हन सुद्धा आहे समोर बसलेली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर डेकोरेशन साठी लागणार हे सूप. हे सूप आय थिंक 200 का 250 अशी त्याची काहीतरी प्राइस होती. तर आम्ही हे दुसऱ्या शॉप मध्ये विचारलं तर तिथे डायरेक्ट 300-350 अशी प्राइस कोट केली होती. आणि त्यानंतर ही प्लेट डेकोरेटिव्ह, जसं की नवरदेवाच्या एंट्रीला ऑप्शन वगैरे करताना लागते ही प्लेट बहुतेक 450 रुपयांची आहे. आणि त्यानंतर सप्तपदीसाठी लागणाऱ्या ह्या डेकोरेटिव्ह सुपाऱ्या, तर हे 150 रुपयांना दिला त्यांनी. त्यानंतर जे प्लॅटर वगैरे असतात, हळदीचं प्लॅटर, मेहंदीचं प्लॅटर, तर मेहंदीचं प्लॅटर ना आम्ही दुसरीकडे घेतलं तर तिथे फक्त 350 रुपयांना भेटलं. आणि हे हळदीचं आम्ही ना आधी घेतलं होतं, जे की त्यांनी आम्हाला 700 रुपयाला भेटलं. पण ज्या नंतरच्या दुकानात आम्ही जिथे घेतलं तिथे 350-400 एवढीच रेंज होती. त्याचा ॲड्रेस तर मी सांगूनच देईल तुम्हाला शेवटी. त्यानंतर आजकाल वेगवेगळे डेकोरेटिव्ह अंतरपाट वापरत आहेत. तर हा अंतरपाट 250 रुपयांना. आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात रुखवतात लागणाऱ्या त्या घेतल्या होत्या. आणि ज्या मूळ पत्रिका असतात ना त्यासोबत तांदूळ आणि खोबरं टाकून द्यायचं असतं, तर त्यासाठी ना हे छोटे छोटे असे काय म्हणतात त्याला बटवे घेतले होते. आणि ड्रायफ्रुट्स पॅकिंगसाठी हे डब्बे, याची काही प्राइस आठवत नाहीये. हे नवरदेवासाठी तिलक. आणि ही नवरीची ओढणी बघा किती सुंदर आहे. तर मूलचंदमध्ये आम्ही शॉपिंग केली आणि बरीच शॉपिंग झाल्यामुळे जो काही बनारसी शालू आहे ना त्यावरती ही फ्री आली. आणि हे छोटासा जो हार आहे ना तो 100 रुपयाला तुळशी बागेतच घेतला. तर ही क्लिप कोणी काढली आहे, कधी काढली, याची सुद्धा मला काही आयडिया नाहीये. तर हे असं काही यामध्ये बरेच पॅटर्न होते, पण आम्हाला हे आवडलं म्हणून आम्ही हे घेतलं. आणि त्यानंतर घरात ना सगळीकडे शॉपिंगच्या बॅगा सगळं हे झालेलं होतं. तर असो, आता दाखवते मी तुम्हाला ज्वेलरी नवरीसाठी काय केली. तर ह्या अशाच बांगड्या त्यांना ताईंना कधी मध्ये आधीमध्ये घालायला. आणि त्यानंतर जो चुडा असतो ना, चुड्यात मिक्स करण्यासाठी हा सेट घेतला. आणि हळदीला किंवा मेहंदीला घालण्यासाठी ही हँड ज्वेलरी घेतली. तर अजून हळदीचा सेट काय आम्ही घेतला नाही, नंतर कधी घेतला तर मी तुम्हाला तो दाखवूनच देईल. आणि आम्ही ना सुनमुखाचा आरसा वगैरे सगळं घेतलं होतं. ते काही म्हणजे त्याची काही क्लिप घेऊ शकली नाही. नंतर ह्या बायकांना
म्हणजे अशा हळदी कुंकू करतानाच्या बायका आहेत. तर हे 350ला एक सेट भेटला. जर असे ना तुम्हाला 5 सेट घ्यायचे असेल तर 1800ला असे 5 होते, म्हणजे दळताना वगैरे असे वेगवेगळे ऍक्शन करताना. तर हे असं तुम्ही महालक्ष्मीच्या समोर वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. तर तुम्हाला बजेटमध्ये शॉपिंग करायची असेल ना तर नटराज स्टोअर नावाचं हे बुधवार पेठेमध्ये दुकान आहे तुळशी बागेत. तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुळशी बागेतला जो गणपती आहे ना तिथून थोडंसं समोर गेल्यावर राईट का लेफ्टला एका साईडला कुठेतरी रस्ता फुटतो, तर तिथून आत गेलं कीच हे दुकान आहे. त्यानंतर ही घेतली होती बैलगाडी. तर ही बैलगाडी पडली 1100 रुपयांना, पोत्यासहित त्यांनी दिली. आय नो हा व्हिडिओ खूप मेसी झाला, पण मला तुम्हाला हे सगळं दाखवायची होती शॉपिंग. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.